35 वर्षापासून बघतोय. आता मी आज लढत नाही बरं का. रामदास मामा तुम्हाला सांगतो, साहेब उपमुख्यमंत्री होते. ही जी झोईनबंदी उठलेली आहे, ऊसाची झोनबंदी, तर ह्या झोनबंदी करता साहेबांनी माझ्यावर वडीगोद्रीमध्ये पाठिंबा ठेवला होता, कारण स्वतःचा ऊस चालू होता. किंवा म्हणलं तू जर मागे गेलास तर पूर्ण समाज महाराष्ट्राचं वाटोळं होईल. तू मेला तर कमीत कमी दुसरा बटोळ्या तयार होईल तो आहे महिला, पण तू समाजाचं कल्याण कर. म्हणून गेले स्वर्गवासी झाले साहेब. साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये केस लढली. अंकुश टोपे, राजेश टोपेनी माझ्या टांगड्यात ओढल्यात, तरी मी हापाकलो नाही. आणि हे तर मायाबाई चिल्लर आहेत. हे जे आता जे झुराळा आलेत का, हे केव्हा आणून मोकळा होईल मी. हां, हे झुराळ